नागपुरातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे। आजच्या चर्चासत्रात विरोधक अनेक मुद्द्यांवरती सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। अवकाळी पाऊस, मराठा आरक्षणाचा मुद्दा यावरून अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे। मराठा आणि ओबीसी आरक्षणावरती चर्चा घडवून आणण्याची तयारी सरकारने केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत। सकाळी 11:15 वाजता त्यांचं आगमन नागपूर विमानतळावरती होईल। त्यानंतर दुपारी 12:30 वाजता उद्धव ठाकरे विधान भवनात दाखल होतील। संध्याकाळी 5 वाजता हॉटेल रेडिसनमध्ये ठाकरे गटाची बैठक होणार आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न, रोजगार तसंच आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचा आज नागपूर विधान भवनावरती मोर्चा जाऊन धडकणार आहे। शेतमालाला योग्य भाव मिळावा, हमीभावाने शेतमाल खरेदी केंद्र सुरू करावीत, कांदा निर्यात बंदी उठवावी यासोबतच विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला जाणार आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी नागपुरातील विधिमंडळात आज पुन्हा सुनावणी होणार आहे। मंत्री दीपक केसरकर यांची साक्ष नोंदवली जाणार आहे। याआधी झालेल्या सुनावणीत राहुल शेवाळे यांची उलट तपासणी घेण्यात आली। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौरा करतायत। अशातच मनोज जरांगेंची आज धाराशिवमध्ये जाहीर सभा होणार आहे। लोहारा तालुक्यातील माकड इथे होणाऱ्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून या ठिकाणी ते मराठा बांधवांच्या गाठीभेटी घेणार आहेत। राज्यातील एसटी आरक्षणापासून वंचित असलेला समाज धनगड की धनगर आहे यावरती मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। काळेकर समितीने 1956 मध्ये दिलेल्या अहवालानुसार राज्यात धनगड जातीचा उल्लेख करण्यात आला आणि एवढ्याच पुराव्याच्या आधारावरती राज्यातील धनगर समाज आरक्षणापासून वंचित असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरणार आहेत। कांदा निर्यात बंदीच्या विरोधात नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये आंदोलन केलं जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती चांदवडला शेतकऱ्यांचा एल्गार होणार असून मुंबई आग्रा रोड वरती चांदवड चौफुली इथे शेतकरी आंदोलन करणार आहेत। त्यामुळे केंद्राच्या निर्णयावरती शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावरून रविकांत तुपकर यांनी जोरदार टीका केली। शहरी ग्राहकांचे लाड पुरवण्यासाठी कांदा निर्यात बंदीचा हा निर्णय घेण्यात आल्याची टीका त्यांनी केली आणि सरकारनं तातडीनं हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा सरकारला कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा त्यांनी दिला। नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव आजपासून पूर्ववत होणार आहेत। केंद्र सरकारच्या निषेधार्थ कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता, मात्र शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून कांदा व्यापाऱ्यांनी बंद मागे घेतला। त्यामुळे नाशिकच्या सर्व बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू होणार आहेत। केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरती बंदी घातल्याच्या विरोधात गुरुवारपासून कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद मागे घेतलाय। त्यामुळे आजपासून लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरू होणार आहेत। मनमाडला सकाळी 10:30 वाजता तर लासलगावला दुपारी 1 वाजता लिलाव सुरू होईल। पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे। चाकरमान्यांची प्रचंड गर्दी असलेल्या मार्गावरती गोरेगाव ते बोरिवली दरम्यान 6वी मार्गिका टाकली जाते। या मार्गिकेचं काम एप्रिल ते मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं रेल्वेचं नियोजन आहे। त्यामुळे पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार दरम्यान तब्बल 25 ते 30 अतिरिक्त लोकल चालवणं शक्य होणार आहे। नव्या लोकल फेऱ्या वाढणार असल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुंबईत 14 डिसेंबर नंतर तापमानामध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे। मुंबईचं हवामान उत्तरेकडील वाऱ्यांवरती अवलंबून असेल। सध्या तापमानात केवळ 1 ते 2 अंशांची घट होऊ शकते। देशाच्या उत्तरेकडील भागात जोरदार पाऊस झाल्याशिवाय पारा मुंबईमध्ये फारसा घसरण्याची शक्यता नाही। दरम्यान 14 ते 15 डिसेंबर दरम्यान काही भागात मुसळधार हिमवृष्टीची शक्यता आहे। त्यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात कडाक्याची थंडी त्यानंतरच वाढू शकेल। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊलींचा 726वा संजीवन समाधी सोहळा आज संपन्न होतोय आणि त्या निमित्तानं आळंदीमध्ये माऊलींच्या समाधी मंदिर आणि गाभाऱ्यात अशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। या सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीत दाखल होत आहेत। शहरामध्ये जमावबंदीचे आदेश लागू असताना चिस्तिया चौकात बेकायदेशीर जमाव जमवून निदर्शनं करत अबू आझमी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करणाऱ्या 19 जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी SM बोहरा यांनी नुकतेच दिलेत आणि या आदेशामुळे तब्बल 14 वर्षांवरील आरोपींची निर्दोष मुक्तता झाली। भारतीय नौदलानं मिळवलेल्या पराक्रमी विजयाचं स्मरण आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना रुजवण्यासाठी लोणावळ्यात नेव्ही बँड कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता आणि लोणावळा नगर परिषद आणि INS शिवाजी यांच्या संयुक्त विद्यमानं या बँड पथकाचे विशेष कौतुक करण्यात आलं। यावेळी देशभरातील नौदलाचे जवान आणि त्यांचा परिवार यांनी या आनंद सोहळ्यात हजेरी लावली।
कांदा निर्यात बंदीचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय, मात्र यावरती लवकरच तोडगा निघेल असा विश्वास खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे अमित शहांना भेटण्यासाठी जाणार आहेत आणि नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कांदा विकत घेता येईल का किंवा निर्यात बंदी उठवता येईल का यावरती चर्चा होईल आणि त्यातून लवकरच कांदा प्रश्नावरती मार्ग निघेल असा विश्वास भाजपचे खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगरमधील कान्होरी इथे शेतकऱ्यांच्या मुलीनं राष्ट्रीय नेमबाजीमध्ये 2 पदकं जिंकली. गीता मस्केनं नुकत्याच मुंबईमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन ती झाली आणि त्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. नांदेडमध्ये मुस्लिम समाजाच्या तरुणीनं भगवद्गीतेचं उर्दूमध्ये भाषांतर केलंय. यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तिला प्रकाशनासाठी मदत केली. दरम्यान कुराण आणि गीतेमध्ये जात धर्म द्वेष नसून मानवतेचा संदेश देण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षानं रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणलाय. ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस करून वैद्यकीय मदत मिळणार असून यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावरती कॉल करून थेट आपल्या मोबाईलवरती अर्ज मिळवता येईल. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली होती आणि या निर्णयाचं संभाजीराजे छत्रपतींनी कौतुक केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक प्रत्येक गावात झालं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण का केलं हे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं गरजेचं असल्याचं संभाजीराजे म्हणाले. राज्यात आता यापुढे लग्न, वाढदिवस या कार्यक्रमासह सार्वजनिक प्रसाद आणि सामूहिक भोजनदान कार्यक्रमात भोजनाचं आयोजन करताना अन्न आणि औषध प्रशासन विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. राज्यात यापुढे परवानगीशिवाय कुठलाही भोजनदानाचा कार्यक्रम होणार नाही. या संदर्भात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी ही घोषणा केली. अन्नाची गुणवत्ता राखून विषबाधेसारखे प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. मीरा भाईंदर शहरातून 300 जण अयोध्येकडे पदयात्रा करत निघालेत. मीरा भाईंदर ते राम जन्मभूमी अशी 41 दिवसांची पदयात्रा आहे. 21 जानेवारीला हे भाविक अयोध्येत पोहोचणार आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांनी पदयात्रा आयोजनाला सहकार्य केलं असून यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मीरा भाईंदरमध्ये पोहोचले होते आणि मुख्यमंत्र्यांनी 300 रामभक्तांची भेट घेत पदयात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपूर येथे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन झालं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगणात ही स्पर्धा होत असून दुहेरी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेनं या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. पुण्यातील हेरिटेज हँडविविंग रिव्हायव्हल ट्रस्टकडून प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीसाठी वस्त्र विणली जात आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बड्या नेत्यांनी या सूतगिरणीला भेट दिली आणि यावेळी त्यांनी रामलल्लांसाठी हातमागावरती वस्त्र विणली. 10 ते 22 डिसेंबर असे 13 दिवस 2 धागे प्रभू श्रीराम के लिए असा उपक्रम राबवला जातोय. सोलापुरात ठाकरेगडाचे खासदार संजय राऊत यांच्या कारवरती चप्पल फेक झाली. बाळे परिसरातील एका कार्यक्रमाहून निघताना काही जणांनी चप्पलांनी भरलेली पिशवी राऊतांच्या कारवरती भिरकावली. त्यानंतर नारायण आणि जिंदाबाद अशा घोषणा करत चप्पल फेक करणाऱ्यांनी पळ काढला. मनमाडमध्ये ठाकरेगडाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची कार रोखण्याचा प्रयत्न झाला. मनमाडमध्ये अंधारे सभास्थळाकडे निघालेल्या होत्या आणि यावेळी शिवसेना आमदार सुहास कांदेंच्या कार्यालयाबाहेर जमावाकडून घोषणाबाजी सुरू होती आणि अंधारेंची कार रोखण्याचा प्रयत्न झाला. महाराजस्व अभियानांतर्गत सिल्लोड तालुक्यातील 2000 पात्र लाभार्थ्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शिधापत्रिकेचं वाटप करण्यात आलं. तर शासकीय योजनांचा शिधापत्रिकेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा असे निर्देश मंत्री सत्तारांनी अधिकाऱ्यांना दिले. मराठा आरक्षणाचा लढा आता अधिक तीव्र होताना पाहायला मिळतोय. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण अधिकार परिषदा होणार असल्याचं बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी स्पष्ट केलं. तर बीडच्या माजलगाव इथे आयोजित मराठा आरक्षण अधिकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांच्या पाथरी इथे होत असलेल्या सभेत सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी 1 मराठा लाख मराठा अशा घोषणा देत श्रीकांत शिंदेंना काळे झेंडे दाखवले आणि घोषणाबाजी करत असताना श्रीकांत शिंदे यांनी देखील या कार्यकर्त्यांना स्टेजवरती घेऊन येण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांच्यासोबत बातचीत करून लवकरच मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल असं सांगत युवकांचं समाधान केलं.
मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती निशाणा साधला. मराठ्यांच्या अंगावरती किती मराठे घालणार पाहूयात असं म्हणत तुमचा सामना मराठा समाजाशी असल्याचा इशारा मनोज जरांगेंनी फडणवीसांना दिला. तर फडणवीसांविरोधात टीका सहन करणार नाही असा इशारा नितेश राणेंनी जरांगेंना दिला. योग्य वेळी उत्तर देईन अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विधानांवरती प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस आज नागपुरातल्या महारोजगार मेळाव्याला उपस्थित होते आणि यावेळी त्यांना पत्रकारांनी मनोज जरांगेंनी केलेल्या टीकेबाबत काल प्रश्न केला असता फडणवीसांनी ही सूचक प्रतिक्रिया दिली. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी देखील जरांगे पाटलांवरती निशाणा साधला. जरांगे पाटील राजकीय भाषा करू लागलेत असं लाड म्हणाले. तर लेकरू लेकरू म्हणत राजकीय ढेकरू द्यायला सुरुवात केल्याचा टोला प्रसाद लाड यांनी लगावला आणि त्याचसोबत आदरणीय देवेंद्रजींवरती राजकीय भाष्य करू नका असाही इशारा प्रसाद लाड यांनी दिला. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळायला हवं. मराठा आरक्षणाला पाठिंबा असून जे काही करावं लागेल ते करण्याची तयारी असून वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देखील द्यायला तयार असल्याची भूमिका आमदार प्रकाश सोळंके यांनी स्पष्ट केली. राज्यात आता यापुढे लग्न वाढदिवस या कार्यक्रमासह सार्वजनिक प्रसाद आणि सामूहिक भोजनदान कार्यक्रमात भोजनाचं आयोजन करताना अन्न आणि औषध प्रशासन विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. राज्यात यापुढे परवानगीशिवाय कुठलाही भोजनदानाचा कार्यक्रम करता येणार नाही. या संदर्भात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी ही घोषणा केली आणि अन्नाची गुणवत्ता राखून विषबाधेसारखे प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. ऊस दरासंदर्भात सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 16 डिसेंबरला सर्व साखर कारखानदार आणि अध्यक्षांची बैठक बोलावली आहे. राजू शेट्टींना प्रांताधिकाऱ्यांकडून बैठकीचं निमंत्रण देण्यात आले. मात्र बैठकीला येऊ पण गतवर्षीचे पैसे देण्याचा निर्णय जाहीर करण्याच्या मागणीवरती राजू शेट्टी ठाम आहेत. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. मधील कांदा व्यापाऱ्यांनी बंद मागे घेतल्याने उद्यापासून पुन्हा एकदा कांदा लिलाव प्रक्रिया सुरू होणार आहे. शेतकऱ्यांचं होत असलेलं नुकसान टाळण्यासाठी बंद मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरू होणार आहेत. शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्यात येणार असल्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी आचार्य तुषार भोसले यांनी केली आणि या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देखील दिले. सरकार हे संवेदनशील आहे, त्यामुळे सरकार योग्य निर्णय घेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या सगळ्या बातम्यांसह या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. एका ब्रेकनंतर अगदी लगेच परत येतोय, तेव्हा कुठेही जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.